छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठान संचलित पाणी वीज बचत गटाचा व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। यावेळी देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आज शिवरायांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी व्यक्त केले। परभणीतील शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात पाणी वीज बचत गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शिवछत्रपती पुरस्कार वितरण व शेतकऱ्यांचे राजे शिवछत्रपती या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्याख्याते म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब तर अध्यक्ष म्हणून पोलीस उपाधीक्षक श्रीकांत डिसले यांची उपस्थिती होती। यावेळी कृषी माणिक सूर्यवंशी, सामाजिक सौ संगीता संजय तापडिया, शिक्षण डॉक्टर दिलीप श्रृंगार पुतळे, क्रीडा रवी रासकटला, पत्रकारिता संजय भराडे या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने परभणीकरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती। या प्रसंगी बोलताना अध्यक्ष डीवायएसपी श्रीकांत डिसले, व्याख्याते अमर हबीब काय म्हणाले पाहूयात। तर सांगायचं एवढंच की जीवनामध्ये चिंतन केलं पाहिजे। जगतो कशासाठी, माणसाला जगावं कशासाठी, हे चिंतन माझं 12वी असतानाच तिथून ठरलं की जगायचं कोणासाठी, तर लोकांसाठी जगायचं। कारण स्वतःसाठी जगला तुम्ही आला, दुसऱ्यासाठी जगला तोच खरा जगला। तर तिथून सुरू झालं की मग आता नेमकं करायचं काय, समाजसेवा करायची तर घरची येड्यात करायला चालू केलं। पहिल्यापासून तुझा विचार होताच की काहीतरी लोकांसाठी करायचं, स्वतःसाठी करायचं, स्वतःच सोडून द्यायचं, दुसऱ्याच काहीतरी करत बसायचं पहिल्यापासूनच। मग प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून काहीतरी एक स्वतःसाठी काय करता करता म्हणजे एक नोकरी तर मिळतेच, आपल्याला पगार तर मिळतोच, परंतु त्याचबरोबर समाजासाठी काहीतरी करता येतं, हा एक चांगला मार्ग मला सापडला। आणि तिथून 12वी पासून 2006 पासून झपाटल्यासारखा अभ्यास सुरू केला। विविध त्या ठिकाणी पदं मिळाले, त्या ठिकाणी नामोल्लेख त्या ठिकाणी राहून गेला। मी नेहमी सांगतो, तुम्हाला जर आयुष्यात कोणी विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला असेल, तर मी म्हणेन ज्यावेळेस तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत असतो आणि तो आनंदाचे अश्रू त्या ठिकाणी वाहत असतात, आणि त्या आनंदाचं ज्यावेळेस कारण तुम्ही असता, मला वाटतं माणसाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण तो त्यावेळेस असतो। तो आनंदाचा क्षण मित्रांनो, तुमचं ध्येय तुम्हाला करायचं काय हे तुमचं क्लिअर पाहिजे, क्रिस्टल क्लिअर पाहिजे। आणि ते करत असताना छत्रपतींचा आदर्श हा नेहमी माझ्या लहानपणापासूनचा आदर्श आहे। लक्ष जे होतं ते होतं या समाजाची पुनर्रचना करणे। या समाजामध्ये सगळ्यात दुबळे कोण आहेत, तर ते आहेत शेतकरी आणि स्त्रिया। लक्षात घ्या, अजून एक तुम्हाला मुद्दा सांगायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी कुणाला आव्हान केलं होतं, चला आपण स्वराज्य, आपलं स्वराष्ट्र निर्माण करू। कुणाला आव्हान केलं होतं? मराठ्यांना नाही ना, मावळ्यांना। मावळे म्हणजे कोण? मावळे म्हणजे किसान पुत्र। अरे तू कुणी आस, तुझी शेतकरी म्हणून तुझी लूट व्हायला लागलेली आहे, चल घे शस्त्र हातामध्ये आणि लुटणाऱ्यांना आपण धडा शिकू, असं म्हणून त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं। त्यांनी एका जातीचं संघटन उभं केलं नाही। लक्षात घ्या, माफ करा मला, पण मी हे सांगायला पाहिजे। हे मी का सांगायला लागलो माहितीये का, की हे सोपं आहे। आज मतदानाचं राजकारण आहे, त्याच्यासाठी जातीची गणित लावता येतात, ते ठीक आहे, पण दूरगामी विचार जर आपण केला तर आपल्या हे लक्षात येईल की हे आपल्या फायद्याचं नव्हतं। आपल्या फायद्याची गोष्ट अशी आहे की आपण कधीतरी किसान पुत्र म्हणून विचार करणार आहोत की नाही। आपली नाळ जिथं जुळलेली आहे, तो माणूस आत्महत्या करतो आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही देणं घेणं आहे की नाही, आपलं उत्तरदायित्व आहे की नाही। शिवाजी महाराजांना ते उत्तरदायित्व जाणवत होतं, म्हणून त्यांनी एका जातीला आव्हान केलं नाही, सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं। आणि सगळे मावळे, तुम्हाला सांगतो की असा माणूस जेव्हा येतो ना, त्यावेळेला सगळी माणसं आपली जात पात धर्म विसरून आपल्या एका चांगल्या नेक कामासाठी एकत्र येतात। नेक काम। मी त्यांना विचारलं, तेव्हा तुमच्या जातीमध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती कुणाची? मराठे म्हणाले शेतकऱ्याची, पण आणखीन स्त्रियांची। तसंच मी दलितांना विचारलो, त्यांच्याकडे तेच आहे, शेतकरी आणि स्त्री। ब्राह्मणांना विचारलं, तुम्ही बघा ब्राह्मणामध्ये
नोकरदार ब्राह्मण वेगळे, पण शेतात काम करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांची अवस्था आपल्यासारखीच आहे. ज्यांच्या घरामध्ये कुणी नोकरीला नाही, ज्यांच्या घरामध्ये नोकरीला कुणी आहे ते शेतकरी राहिले नाहीत आता. पण जे शेतीवरच जगतात असे जर कोणत्याही जाती धर्मातले कुटुंबातले लोक काढले तर त्यांची सारखीच अवस्था आहे. आणि दुसरी अवस्था आहे ती स्त्रियांची. महाराजांचं जे बलस्थान समजून घ्यायचं आहे ते आजच्या आपल्या परिसरामध्ये आपल्या समाजामध्ये काय घडतंय त्याच्यावरून जर आकलन केलं तर ते जास्त आपल्या मनाला पटेल, लक्षात येईल. त्यासाठी केलेलं कार्य आपल्याला लक्षात येईल. महाराजांनी शेतीसाठी केलेलं पहिलं काम असं ती म्हणजे सारा ठरलेलाच नव्हता. वतनदारांनी मनाला येईल तेवढा सारा लावायचा. त्याला जेमतेम जगण्या एवढं ओढतानीत कसं तरी जगता येईल एवढे पोते त्याच्याकडे ठेवायचे, बाकीचे काढून द्यायचे. तुमच्यापैकी जुन्या लोकांनी शोले सिनेमा बघितला असेल. गब्बर सिंगच्या डोळ्या जसे यायचे ना तसे राजे वतनदार करायचे. महाराज म्हटले की हे नाही चालणार. महाराजांनी जमिनी मोजण्याची पद्धत सुरू केली. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला एक आश्वासन मिळतं, एक भरोसा मिळतो की अरे माझी जमीन एवढी आहे, मला एवढा शेतसारा द्यायचा. तुम्हाला आज कल्पना येणार नाही त्याची, पण ज्या वेळेला पहिल्यांदा मोजणी झाली असेल त्यावेळेला शेतकऱ्याला किती भरोसा मिळाला असेल. तुम्हाला सांगतो की सरकार जे असायला पाहिजे ना, सरकार हे सज्जनांना आधार देणार आणि दुर्बलांना भीती दाखवणार असं. आपल्याकडे हल्ली उलटच आहे की नोटबंदी झाली की सामान्य माणसं परेशान. अरे बाबा त्यांना आधार दे रे, आधार दे त्यांना, बदमाशांना भीती वाटू दे. शिवाजी महाराजांनी हे करत असताना किती डोळसपणा होता की या देशातल्या शेतकऱ्याला असं लुटून चालणार आहे. तुम्हाला सांगतो ना, शिवाजी महाराजांच्या कल्पनेत असं होतं जे सिव्हिलियन्स आहेत ते सैनिक,